नसतात, पण थोडंसं सांभाळून बोलायला हवं, असं आता छगन भुजबळ यांनी म्हटलंय। महायुतीची आज दिल्लीत बैठक होणार आहे। बैठकीला उपमुख्यमंत्री आणि अजित पवार देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीकडून कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सध्या दिल्लीतच आहेत। आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आता आपल्यासोबत आहेत। निलेश, आज अंतिम निर्णय होईल जागा वाटपाबाबत? सौरभ, आज अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सध्या रोह्यामध्ये आहेत आणि ते दुपारनंतर मुंबईत येतील आणि तातडीनं प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे मुंबईला रवाना होतील। कदाचित राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे देखील या बैठकीसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतील। मागच्या काही दिवसांमध्ये सातत्यानं जागा वाटपांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत होता, परंतु सध्याची माहिती मिळते त्यानुसार 7, 11, 30 अशा पद्धतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे। त्यानुसार जागा वाटप होईल। शिवसेनेकडून अजूनही आपल्याला जागा वाढवून मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत। खरं तर शिवसेनेचे उमेदवार मागच्या लोकसभेला जास्त होते, त्यामुळे त्या तुलनेत जर कमी जागा मिळत असतील तर आपली नाराजी कायम राहील अशा पद्धतीची भूमिका सध्या तरी खासदारांची शिवसेनेला पाहायला मिळते। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये नेमक्या जागा किती मिळणार, कुणाला किती जागा मिळणार आणि कोण उमेदवार असणार याबाबत शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळेल। सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील दिल्लीत आहेत। कालच देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे ही मंडळी देखील दिल्लीला पोहोचलेली आहे आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा इतर घटक पक्षातले अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे देखील दिल्लीला जाताना आपल्याला पाहायला मिळतील। ठीक आहे निलेश, धन्यवाद या माहितीबद्दल। उद्धव ठाकरे